ओम श्री कुलदेवताय नमो नमः। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर यावर्षी 3 तारखेला घटस्थापना झालेली आहे आणि बघता बघता नवमी आणि दशमी म्हणजे दसरा जवळ आलेला आहे। सध्या नवरात्री सुरू आहे, त्यामुळे सगळीकडे आनंदाचे मंगलमय वातावरण आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जणांनी आपापल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल। जशी घटस्थापना आपण अगदी योग्य पद्धतीने आणि विधिवत करतो, अगदी त्याचप्रमाणे घट योग्य पद्धतीने उठवणे आणि त्याचे विसर्जन करणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट कधी व कसे उठवावे, त्याचबरोबर घट कोणी उठवावे, घट उठवताना काय म्हणावे, घटाचे विसर्जन कधी करायचं, घट उठवण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, त्याचबरोबर या 9 दिवसांमध्ये पूजेतील वापरलेल्या सर्व साहित्यांचं, घटावरील नारळाचं काय करावं, तर अशी घट उठवण्याबद्दलची, विसर्जनाबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर नवरात्रीच्या 9 दिवसात आपण वेगवेगळ्या प्रकारे देवीची सेवा करत असतो। तर सर्वांनीच आपापल्या घरी घट बसवले असतील। घट बसवल्यावर 9 दिवसांनी घटाचं उत्थापन केलं जातं, घटाचं विसर्जन केलं जातं, घट उठवले जातात। तर यावर्षी खंडे महानवमी आणि दसरा एकाच दिवशी असल्यामुळे अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की घट कधी उठवायचे। तर यावर्षी शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी खंडे महानवमी, त्याचबरोबर विजयादशमी म्हणजेच दसरा देखील असणार आहे। तर घटाचे विसर्जन कधी करावे, तर आपल्या परंपरेनुसार जी पद्धत असेल त्याच दिवशी घटाचं विसर्जन करावं। तर काही ठिकाणी नवमीला घट उठवले जातात, तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात। तर आमच्याकडे सुद्धा दसऱ्याच्या दिवशीच घट उठवले जातात। पण तुमच्याकडे जर पूर्वीपासूनच नवमीला घट उठवत असतील तर तुम्ही त्याच दिवशी घट उठवायचे आहेत, नवमीच्याच दिवशी घट उठवायचे आहेत। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच घटस्थापना केलेली असेल किंवा काही जणांना आपल्याकडे घट कधी उठवायचे याबद्दल काहीशी माहिती नसेल, तर मग त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशीच घट उठवायचे आहेत। कारण यावर्षी कॅलेंडरनुसार शनिवारी 12 ऑक्टोबरला नवरात्र उत्सव पण आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी घट उठवायचे आहेत। तर घट कोणी उठवावे, घट हे पुरुष मंडळींनी उठवायचे असतात। त्यासाठी तुम्ही 5, 7, 9 अशा पुरुषांना किंवा लहान मुले बोलावू शकता। घट उठवण्यासाठी 5 पुरुष किंवा लहान मुले आली तरीही चालतात। तर आपण ज्या दिवशी घट उठवणार आहोत तर त्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे, आपली नित्य कामे उरकून घ्यावीत। देवपूजा पण आपल्याला याच दिवशी करायची आहे, कारण आपण 9 दिवस देवांना स्नान घातलेले नसतात, कारण देव घटी बसलेले असतात। त्यामुळे या दिवशी देवांना सुद्धा स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यांची नवीन वस्त्रावरती ती स्थापना सुद्धा करायची आहे। आणि घट उठवण्यापूर्वी आपल्याला देवीची आणि घटाची पण पूजा करून घ्यायची आहे। देवीला आणि घटावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। या दिवशीची माळ पण आपल्याला घटावरती चढवायची आहे, धूपदीप ओवाळायचा आहे, देवीचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। तुम्ही साधा सोपा कोणताही देवीचा मंत्र म्हणू शकता। त्यामध्ये सर्व मंगल मांगल्य या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता हा मंत्र म्हणू शकता, किंवा देवीचा 99 मंत्र आहे तो म्हणू शकता। तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जरी हे मंत्र येत नसतील तर तुम्ही फक्त देवीची आरती केली तरीही चालेल। तर आरती करण्यापूर्वी गणपतीची आरती आधी म्हणायची आहे, मग त्यानंतर तुम्ही देवीची दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणू शकता। तर अशा प्रकारे सर्व पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला या दिवशी महानैवेद्य दाखवायचा असतो। तर काही जण गोडाधोडाचा नैवेद्य बनवतात, तर बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात। आमच्याकडे सुद्धा पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो। काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायच्या आधी थोडंसं आधी दही भाताचा नैवेद्य सुद्धा दाखवतात, म्हणजे घटामध्ये थोडासा दही भात टाकतात गारवा म्हणून। तुमच्याकडे जर पद्धत असेल तर अवश्य करा, नसेल तर डायरेक्ट तुम्ही पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता। आणि त्यानंतर मग तुम्ही गोडाधोडाचा काय नैवेद्य बनवला आहे, तुमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला असेल तर तो दाखवायचा आहे। त्यानंतर हात जोडून देवीला क्षमा प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, मी 9 दिवस तुझी जमेल तशी मनोभावे सेवा केली आहे। माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर। आमची वेडीवाकडी भोळीभाबडी सेवा तू मान्य करून घे आणि तुझी कृपादृष्टी, तुझा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे, अशी देवीला प्रार्थना करावी।
त्यानंतर तुम्ही घट उठवण्यासाठी बाहेरचे जे कोणी पुरुष मंडळी किंवा जी मुले बोलवली असतील तर त्यांना कुंकवाने नाम ओढावा किंवा गुलाल लावावा। त्यानंतर घट हलवायच्या वेळी तळी भरली जाते, तर 5 पुरुषांनी मिळून तळी उचलायची असते। तर आमच्या भागामध्ये घट उचलायच्या आधी तळी भरतात। देवीच्या 5, 7, 9 अशा परड्या किंवा कोटंबा असतो, तर ते बोलून त्या परडीमध्ये पिठामिठाचा नैवेद्य भरला जातो। तसेच जे वांग्याचं भरीत आहे, भाकरी आहे, त्याचा सुद्धा नैवेद्य त्यामध्ये भरला जातो। पुरणपोळीचा नैवेद्य त्या परडीमध्ये भरला जातो आणि मग आपल्या कुलदेवीचा गजर केला जातो। तर घटाच्या जवळच खाली एखादं नवीन वस्त्र टाकून त्यावरती 5, 7 परड्या किंवा मग तळी भरली, तुमच्याकडे ज्या पद्धतीने तळी भरतात तर त्या प्रकारे तुम्ही तळी भरू शकता। तर अशा प्रकारे कुलदेवीचा आणि कुलदेवाचे नाव घेत जयघोष करत तळी उचलायची आहे आणि मग घट उठवतेवेळी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे असं म्हणत आपल्याला 5 बोटांनी घट उठवायचे असतात। पुरुषांनी 5 बोटांनी घट उठवायचे, म्हणजे ते उगवलेलं धान्य उपटायचं आणि तिथेच देवाला व्हायचं असतं। घट उठल्यावरती घटावरचं नारळ उचलून लगेच फोडायचं आहे। जर तुमच्याकडे नारळ ठेवत असाल तर ते फोडायचं आहे किंवा वेगळा कलश मांडलेला असतो तर तो काढायचा आहे। आणि घट उठवण्यासाठी आलेल्या पुरुषांना तुम्ही मग तो नारळ प्रसाद स्वरूपात खोबऱ्याचा एक तुकडा म्हणून तुम्ही त्यांना द्यायचा आहे। काही ठिकाणी हा नारळ वाढवला जातो, तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी त्याप्रमाणे करू शकता। किंवा मग काही जण पाण्यामध्ये सुद्धा हा नारळ विसर्जित करतात। त्यासोबतच घट उठवण्यासाठी आलेल्या पुरुषांना, मुलांना पान सुपारी सुद्धा दिली जाते। तर अशा प्रकारे घट उठवले जातात। तर मी सुरुवातीलाच सांगितलं की काही जण नवमीला घट उठवतात, तर काही जण दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात। तर घट उठवण्याचा शुभ मुहूर्त सांगायचा झाला तर यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आहे, पण या दिवशी दशमी तिथी 12 तारखेला सकाळी 10:58 सुरू होते आणि 13 तारखेला ही दशमी तिथी सकाळी 9:08 संपते। त्यामुळे जे लोक दसऱ्याला घट उठवणार आहेत त्यांनी सकाळी 10:58 नंतर म्हणजेच सकाळी 11 नंतर घट उठवायचे आहेत। अजून एकदा सांगते, जे लोक दसऱ्याला घट उठवणार आहेत तर त्यांनी शनिवारी 12 तारखेला सकाळी 11 नंतर घट उठवायचे आहेत। तर त्याच दिवशी दुपारी अजून एक सगळ्यात चांगला मुहूर्त आहे, विजय मुहूर्त। तो दुपारी 2:22 पासून ते दुपारी 3:09 पर्यंत असणार आहे। हा अतिशय चांगला मुहूर्त आहे। तर या वेळेत सुद्धा तुम्ही घट उठवू शकता किंवा मग सकाळी 11 नंतर कधी पण तुम्ही घट उठवू शकता, कारण दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे। त्यामुळे हा दिवस अतिशय चांगला आणि शुभ असतो। तर तुम्ही या दिवशी 11 नंतर कधीही घट उठवू शकता। आणि त्यानंतर जे लोक नवमीला घट उठवणार आहेत तर त्यांनी 12 तारखेला पहाटेपासून सकाळी 11 वाजेपर्यंतच, म्हणजे जे नवमीला घट उठवणार आहेत, तर मी लक्षपूर्वक ऐका, जे नवमीला घट उठवणार आहेत तर त्यांनी 12 तारखेला सकाळी पहाटेपासूनच ते 11 वाजेपर्यंतच घट हे उठवू शकता। शनिवारी 12 तारखेला पहाटेपासून 11 वाजेपर्यंतच नवमी तिथी असणार आहे आणि त्यापुढे दशमी तिथी चालू होणार आहे। त्यामुळे नवमीला जे घट उठवत असतील तर त्यांनी 12 तारखेला 11च्याच आत घट हे उठवायचे आहेत आणि दसऱ्याला जे घट उठवणार आहेत तर त्यांनी 11च्या नंतर घट उठवायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण घट उठवू शकतो आणि जरी काही कारणास्तव वेळ थोडी पुढे मागे झाली तरी काही हरकत नाही। दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक अतिशय चांगला मुहूर्त मानला जातो, त्यामुळे हा सर्वात शुभ दिवस आहे। तर या वेळामध्ये तुम्ही घट उठवू शकता। तर आता हे घट विसर्जन कधी करायचे? घट तुम्ही नवमीला उठवले असतील किंवा दसऱ्याला जरी उठवले असतील तरीही आपल्याला त्या दिवशी तसेच ते घट ठेवायचे आहेत आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन आपल्याला करायचं आहे। कारण हे उपटलेलं धन आपल्याला घरातील देवांना व्हायचं असतं। दसऱ्याच्या दिवशी काही जण कानाच्या मागे लावतात, तसेच पुरुष मंडळी दसऱ्याच्या दिवशी हे धन आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटायला जातात। अनेक स्त्रिया आपल्या केसांमध्ये माळतात आणि दसऱ्याच्या दिवशी हे धन आपल्या ग्रामदेवतेला पण वाहिले जाते। त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी याचे योग्य पद्धतीने विसर्जन करायचे आहे। तर हे घट तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता किंवा मग तुमच्या शेतामध्ये सुद्धा हे तुम्ही टाकू शकता। हे धन विसर्जन करताना आपण 9 दिवसाचे जे काही निर्माल्य साठवलेलं असेल
घटावरच्या ज्या माळा असतात, फुलं असतात, जी काही पानं असतील, तर हे सर्व साहित्य आपण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे किंवा मग तुम्ही गावाकडे राहत असाल तर रानामध्ये किंवा शेतामध्ये विसर्जन करायचं आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट उठवण्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल घंटा आहे ती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जो काही नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।